सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या महिनाभरापासून जे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं, त्यांची प्रमुख मागणी ही होती की केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी त्यांच्या खात्याची जबाबदारी होती, त्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा देणं हे भाग होती, ही प्रमुख मागणी होती. मला वाटते आज जरी त्यांचा राजीनामा झाला असला तरी बाकीच्या 2-3 मागण्या अजून मान्य झालेल्या नाहीत. त्याच्यामध्ये मग ते विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली असेल, त्यांच्या कुटुंबियाला अजूनपर्यंत आर्थिक मदत दिलेली नाहीये. त्याचप्रमाणे जो विद्यार्थ्यांवरती अमानुष लाठीचार्ज केला त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे, अशा अनेक मागण्या आहेत. अजून त्या मागण्यांसाठी आजही विद्यार्थ्यांचं उपोषण सुरू आहे. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मला वाटते हा आजपर्यंतचा या सरकारमधला 12 वर्षातला विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे झालेला सगळ्यात मोठा विषय आहे. आणखीन सुद्धा गोष्टी आहेत, त्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. आज आम्ही सानपाड्यातील तमाम पालक, विद्यार्थी आणि रहिवासी यांच्या वतीने कोणत्याही पक्षाचा झेंडा हाती न घेता फक्त विद्यार्थ्यांसाठी काळे कपडे घालून, हाताला काळी पट्टी बांधून एक निषेध आंदोलन केलेलं आहे. आणि आमचा विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि भविष्यात सुद्धा आमचा पाठिंबा असणार. कारण ज्या ज्या वेळी या देशावरती, या महाराष्ट्रामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडत असेल तर मला अभिमान वाटेल की आमच्या सानपाडा विभागातील सर्व रहिवासी हे सगळे पक्ष मतभेद विसरून एकत्र येतात. आज त्याचाच एक भाग म्हणून फक्त 2 दिवसाच्या प्लॅनिंगमध्ये आम्ही सगळेजण एकत्र आलो. याच्यामध्ये ना कोणता पक्ष आहे, ना कोणता जे अजेंडा आहे, कोणत्या पक्षाचा अजेंडा आहे. फक्त या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे म्हणून सानपाडा विभागातील रहिवासी, पालक आणि विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही सगळेजण या ठिकाणी आंदोलनाला पाठिंबा देतोय आणि यापुढे सुद्धा देत राहू. जेड जनरेशन